दादा नमस्कार. नमस्कार. दादा गाव कुठलं तुमचं? माझं गाव मोहोळ तालुक्यात कोन्हेरी म्हणून आहे बाबा. मोहोळ तालुका कोन्हेरी गाव हां. म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा. नाव पूर्ण काय तुमचं? भारत सुबराव माने. भारत सुबराव माने. माने. अच्छा अच्छा. इथून म्हणजे पट्टण कोडोलीहून तुमचं गाव तरी किती किलोमीटर आहे अंतर? साधारणपणे 200-2.25 किलोमीटर आहे. 200-2.25 किलोमीटर गाव आहे तुमचं. हां. बरं, सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यातून किती दिवसापूर्वी औषध घेतलंय आणि कुठल्या त्रासासाठी तुम्हाला आधी त्रास काय होता जरा सविस्तर सांगा आम्हाला. मी औषध घेतलं बा तुमचं 1 महिन्यापूर्वी. बर, म्हणजे कसा काय त्रास काय होता तुम्हाला? गुडघ्यासाठी घेतलं होतं आणि पाठीत दुखतंय म्हणून आणि पित्तासाठी. म्हणजे त्रास जास्त गुडघ्यांचा होता हां. आणि पित्ताचा त्रास होता, पित्ताचा. पचनक्रिया व्यवस्थित होत नव्हती हां, हां, हां. आणि अपचन झाल्यामुळं फ्रेश वाटत नव्हतं. फ्रेश वाटत नव्हतं. बर बर बर. आता कसं वाटतंय म्हणजे पहिला जे घेतला पहिल्यापेक्षा त्यातून आत्ताच्यात बदल कसा वाटतोय तुमच्या पचनात म्हणा बाकी सगळं? चांगला फरक वाटतो. आणि गुडघ्यात पण काम करताना वगैरे कसं जाणवतंय? चांगला फरक वाटतो. बर 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 बर. म्हणजे 1 महिना झाला तुम्ही औषध घेऊन, आता दुसरा पुढचा डोस नेण्यासाठी आलाय. हां. बर 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 बर. तुम्ही म्हणजे पूर्वीपासून काय काम करता? काय शेती करतो. शेती करताय? अरे वा वा. तुम्ही माळकरी आहे? हां. अरे वा वा. म्हणजे तुम्ही दिलेलं पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळले. होय, होय. अरे वा वा, छान छान. म्हणजे 1 महिन्यात तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलाय, पचनाचा पण अतिशय सुंदर रिझल्ट. पित्ताचा त्रास कमी झाला का? पित्ताचा झालाय कमी. बर. फक्त जुलाबा म्हणजे पहिलं पूर्ण म्हणजे ही होत होतं, त्रास होत होता पित्ताचा. हा, आता तसा आता त्रास नाही. संडास साफ होतो का? संडास जुलाबा वाटत जाते पित्त. बर बर बर. छान छान छान, अतिशय सुंदर. पूर्ण नाव काय म्हणला दादा? भारत माने. भारत माने, गाव कोनेरी, कोन्हेरी, तालुका मोहोळ. मोहोळ तालुका, जिल्हा सोलापूर. तर अतिशय सुंदर रिझल्ट 1 महिन्यामध्ये रिझल्ट आलेला आहे. पुढचा डोस नेण्यासाठी ते आलेले आहेत. तर इथून पुढचे डोस सुद्धा उर्वरित तुम्ही व्यवस्थित करा. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद दादा, धन्यवाद.